नमस्कार मित्रांनो, आज सकाळी बाजार उघडताच सोन्या चांदीने असा स्फोट केला की सगळे रेकॉर्ड तुटले. फक्त काही तासांत सोनं हजारांनी महागलं तर चांदी थेट ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली. लग्नसराईत दागिने बनवणाऱ्यांना बसला मोठा धक्का. पण सर्वात मोठा प्रश्न, अजून किती वाढणार भाव की अचानक घसरण होणार? पुढच्या काही दिवसांत सोनं स्वस्त होणार की 2 लाखांच्या दिशेने धावणार? पूर्ण सत्य आणि ताजे रेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सोने चांदीच्या किमतींनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असून दागिने घडवणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या सर्वात विश्वसनीय गोल्ड न्यूज चॅनल संघर्ष योद्धामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे, ज्यामुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत किती मोठी घसरण झाली आहे की दरवाढ, आणि येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होईल की महाग, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. यामध्ये आपण मार्केट सेंटिमेंट्स आणि टेक्निकल लेवल्सचा देखील आढावा घेणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय सुरू आहेत आणि सोने चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात. सोने कधीपर्यंत स्वस्त मिळेल आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती असेल याची ही पूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला येणाऱ्या काळात सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या मते मार्केटमध्ये सोन्याची योग्य किंमत काय असायला हवी? खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा. आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल संघर्ष योद्धाला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून रोज तुम्हाला सोन्या चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा रेट काय सुरू आहे. भारतीय सराफा बाजारानुसार आजच्या चांदीच्या ताज्या भावावर नजर टाकूया. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 270 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2160 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2700 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीचा भाव 27,000 रुपये आहे. आणि आज 1 किलो चांदीचा भाव 2,70,000 रुपये इतका आहे. मागील 3 ते 4 दिवसात चांदी प्रति किलो 25,000 रुपयांनी महागली आहे. पुन्हा एकदा या लग्नसराईच्या हंगामात दागिनं बनवणाऱ्यांना हा मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याच्या केलेल्या घोषणेनंतर सोने चांदीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजार उघडताच चांदी प्रति अंश $87 जवळ पोहोचली आहे. या वाढत्या किमतींमुळे इंडस्ट्रियल डिमांडवर काय परिणाम होतोय हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सोने स्वस्त होणार की महाग? तर मित्रांनो, एका वाक्यात सांगायचे झाल्यास येणाऱ्या दिवसात सोने स्वस्त होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. उलट ते अधिक महाग होणार असेच संकेत मिळत आहेत. जागतिक स्तरावरील मोठ्या ब्रोकरेज फर्म्स आणि इन्व्हेस्टमेंट बँक्स जसे की गोल्डमॅन सॅक्स आणि JP मॉर्गन यांच्या ताज्या रिपोर्टनुसार 2026च्या अखेरेपर्यंत सोने $6300 प्रति अंशचा टप्पा गाठू शकते. याचा भारतीय बाजारपेठेतील सरळ अर्थ असा होतो की आज जो भाव 1,60,000च्या आसपास आहे तो येत्या काही महिन्यात 1,70,000 ते 1,75,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हा बुलिश ट्रेंड पाहता खूप मोठी घसरण होईल आणि मग मी खरेदी करेन अशी वाट पाहणे सध्या तरी रिस्की ठरू शकते. जर तुमच्या घरात मे किंवा जून महिन्यात लग्नकार्य असेल तर भाव कमी होण्याची वाट पाहू नका. मार्केटमध्ये सध्या जो टॅरिफ वॉर आणि युद्धजन्य तणाव सुरू आहे तो पाहता सोन्यात मोठी पडझड होण्याची चिन्हे नाहीत. उलट छोटे मोठे प्राइस करेक्शन आले की लगेच खरेदी करून घेणे शहाणपणाचे ठरेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास तज्ज्ञांच्या मते सोने आता बाय ऑन डिप्स मोडमध्ये आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा भाव थोडे खाली येतील तेव्हा ती तुमच्यासाठी ॲसेट क्लास म्हणून सोन्यात इन्व्हेस्टमेंट करण्याची सुवर्ण संधी असेल. कारण दीर्घकाळात सोने 2 लाखांच्या दिशेने कूच करीत आहे असेच सध्याचे चित्र आहे. त्यामुळे वाट पाहण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू करणे हाच आजचा सर्वात मोठा कानमंत्र आहे. यासोबतच आता जाणून घेऊया आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. आज 1 ग्रॅम 12,284 रुपये, 8 ग्रॅम 97,712 रुपये, 10 ग्रॅम 1,22,840 रुपये, 100 ग्रॅम 12,28,400 रुपये. बदल, कालच्या तुलनेत आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1,320 रुपयांची वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोने हे प्रामुख्याने डायमंड ज्वेलरीसाठी वापरले जाते, ज्याची रिसेल व्हॅल्यू मार्केट दरांवर अवलंबून असते. आता आपण 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव बघणारच आहोत, पण त्याआधी सोन्याच्या बाजारात नक्की काय खिचडी शिजतीये आणि कोणत्या 5 मोठ्या घडामोडींमुळे तुमच्या खिशावर परिणाम होतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्या जागतिक राजकारण अशा वळणावर आहे की जिथे सोन्याचे भाव कधीही उसळी घेऊ शकतात. यालाच आपण ग्लोबल
ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स म्हणतो. पहिली मोठी घडामोड म्हणजे अमेरिकेतील टॅरिफ वॉर. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इतर देशांतून येणाऱ्या वस्तूंवर मोठा कर म्हणजेच टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. यावर तिथल्या सुप्रीम कोर्टाने कालच एक निकाल दिलाय, ज्यामुळे अमेरिकन सरकार आणि कोर्टात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या अनिश्चिततेमुळे जगभरातील मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स डॉलर सोडून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. जेव्हा जगात अस्थिरता असते तेव्हा सोन्याचे भाव हमखास वाढतात आणि नेमकी तीच स्थिती आज आपण अनुभवत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्धजन्य परिस्थिती. सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचलाय. मध्य पूर्वेतील या लष्करी हालचालींमुळे कच्च्या तेलाचे भाव तर वाढलेच आहेत, पण सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात $51,400 प्रति अंशाचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याला सेफ हेवन म्हणजेच सेफ हेवन मालमत्ता म्हणले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत मागणी वाढणे स्वाभाविक आहे. जर ही परिस्थिती निवळली नाही तर येणाऱ्या काही दिवसात सोन्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती आहे. तिसरी इन्साइड स्टोरी आहे जागतिक बँकांचा कल. तुम्हाला माहित आहे का, केवळ तुम्ही आम्हीच नाही तर चीन, तुर्की आणि भारतासारख्या देशांच्या सेंट्रल बँक्स सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. डॉलरची किंमत कमी होत असताना स्वतःची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी या बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत. यालाच आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हमधील विविधता म्हणतो. मोठ्या संस्थांची ही खरेदी सोन्याच्या किमतीला खालच्या स्तरावर पडू देत नाहीये. चौथी गोष्ट म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह म्हणजेच US फेडमधील बदल. अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे नवीन अध्यक्ष केविन वॉश यांनी महागाई रोखण्यासाठी व्याजदर कपातीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. फेब्रुवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार महागाई अजूनही नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी व्हॉलेटिलिटी म्हणजेच चढ उतार पाहायला मिळतात. आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारताचा परिणाम. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात सरकारने कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले की लगेच आपल्याकडेही भाव कडारतात. सध्या चांदीने सुद्धा 2,75,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय, कारण सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. तर या होत्या त्या 5 मोठ्या घडामोडी ज्या सोन्याला आज 1,60,000च्या जवळ घेऊन नेल्या आहेत. आता आपण पाहूया की या सगळ्याचा परिणाम होऊन आज तुमच्या शहरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नेमके भाव काय आहेत. 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव: 1 ग्राम 14,582 रुपये, 8 ग्राम 1,16,656 रुपये, 10 ग्राम 1,45,820 रुपये, 100 ग्राम 14,58,200 रुपये. बदल: कालच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राम 1,560 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर आता जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय सुरू आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा नेहमी पारखूनच खरेदी करा. तुम्ही जे काही सोने खरेदी कराल त्यावर हॉलमार्क असल्याची खात्री करा, कारण हॉलमार्कवरूनच सोन्याची शुद्धता ओळखता येते. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे जे भाव सांगण्यात आले आहेत ते होलसेल भाव आहेत आणि त्यावर तुम्हाला 3% GST म्हणजेच GST आणि ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील याची नोंद घ्यावी. 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत: 1 ग्रॅम 16,030 रुपये, 8 ग्रॅम 1,28,240 रुपये, 10 ग्रॅम 1,60,300 रुपये, 100 ग्रॅम 16,03,000 रुपये. बदल: कालच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राम 1,700 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे गोल्ड लोन क्षेत्रात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. अनेक बँका आणि NBFCs आता तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर अधिक आकर्षक दराने कर्ज उपलब्ध करून देत आहेत. जर तुमच्याकडे आधीच 24 कॅरेटचे दागिने असतील तर आजच्या वाढलेल्या किमतींमुळे तुमच्या सोन्याची क्रेडिट व्हॅल्यू आणि LTV रेशिओ सुद्धा वाढला आहे. त्यामुळे घरातील सोनं ही केवळ संपत्ती नसून संकट काळात तो एक मोठा फायनान्शियल बॅकअप ठरू शकतो. जर तुम्हाला लिक्विड फंड्सची गरज असेल तर सोन्यावरील कर्ज हा सर्वात स्वस्त पर्याय ठरू शकतो. या व्यतिरिक्त डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे देखील एक आधुनिक पर्याय उपलब्ध आहे. महत्त्वाची सूचना: सोने चांदीतील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजार जोखमीच्या अधीन असते. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी आहे, त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, आजच्या सोन्या चांदीच्या ताज्या अपडेटबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते सोने अजून किती महाग होईल? 1,70,000 की थेट 2 लाख?
व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या ताज्या गोल्ड सिल्वर अपडेटसाठी संघर्ष योद्धा चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा.